वाढावया सुख भक्ती भाव धर्म 4 गोष्टी संतांमुळे वाढतात। संतांमुळे सुख वाढतं, भक्ती वाढते, भाव वाढतो आणि धर्म वाढतो। सुखाचा जर विचार केला, सुख नाही कोटी आली या संसारी, महाराज तेच सांगता, ते सुख बरं सांगता, सुखाला की करसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय। संसारात सुख नाही, जर पंढरपूरला गेला संतांच्या मेळ्यात तर तुला सुख आहे का? तिथे सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझा परमात्मा उभा आहे। परमात्मा सुखाचा आगर आहे म्हणून तुला तिथे सुख मिळणार। वाढावया सुख भक्ती, याची थोर भक्ती आवडते देवा। भाव काही ना लगे एक भावाचे कारण, शेवटचं धर्म, धर्माचे पालन। ज्या ज्यावेळी धर्मसंकटात देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी, संत अवतार घेतात धर्माची वाढ होण्याकरता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वारकरीच धारकरी झाले असं इतिहासकार सांगतात। वारकरीच धारकरी झालेले आहेत। ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याला आळंदी ते पंढरपूर पहिलं संरक्षण जर राजकीय क्षेत्रातलं मिळालं असेल तर धर्मवीर शंभूराजांनी पालखी सोहळा सुरू केलेला आहे। त्याला त्या ठिकाणी जो नारायणभाऊंनी पालखी सोहळा सुरू केला त्याला पोलीस प्रोटेक्शन किंवा राजकीय आश्रय धर्मवीर शंभूराजांनी दिलेला आहे। आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये बरेच वीर झालेत, शूरवीर, नरवीर, कर्मवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, नरवीर तानाजी मालुसरे, धर्मवीर शंभूराजे, हे सगळे वीर महाराष्ट्रानं दिलेले आहेत। महाराष्ट्राच्या मातीचा तो गुणधर्म आहे। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्राचा आवाज दिल्लीला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कानावर टाकला होता। वयाच्या 15व्या वर्षी हाती तलवार घेतली धर्मरक्षणासाठी भवानी। वयाच्या 29व्या वर्षी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान मारला। वयाच्या 32व्या वर्षी धर्मवीर संभाजी राजांना सोबत घेऊन छत्रपती दिल्लीला गेले औरंगजेबाच्या सोबत। काहीतरी आपल्याला स्वराज्यासाठी मिळवता येईल, काहीतरी तडजोड करता येईल, स्वराज्याचा विस्तार करता येईल, ही अपेक्षा मिर्झा राजांची होती म्हणून राजे विश्वास ठेवून गेले होते। पण तिथे गेल्यावरती दगा फटका झाला, राजांनाच त्याने कैद केलं। तुम्ही जर कधी आग्र्याला गेलात, आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी, आग्र्याला गेलात, आम्ही आग्र्याचा ताजमहल पाहिला, आग्र्याचा लाल किल्ला पाहिला, आग्र्याचा पेठाही खाल्ला, पण खरा आनंद तेव्हा झाला जेव्हा आग्र्यामध्ये लाल किल्ल्याच्या समोर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला। आग्र्यात लाल किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भला मोठा अश्वारूढ पुतळा आहे। उत्तर भारतात आग्र्याच्या समोर मराठी माणसाला तिथे गेल्यानंतर कशाचंच प्रेम वाटत नाही, ना ताजमहलचं वाटतं ना लाल किल्ल्याचं वाटतं। एकदा मन भरून येतं आणि तेव्हा छाती होते 56 इंचाची महाराजांचा फोटो पाहिल्यावर, पुतळा पाहिल्यावरती। का? धर्मासाठी या माणसाने वयाचे 35 वर्ष रणांगणावरती घातलेले आहे। धर्म, संतांनी त्या धर्माला उजाळा दिलेला आहे। संत धर्म कधीच सोडत नाही, धर्माला पुन्हा प्रेरित करत असतात। तुकोबारायांच्या कीर्तनातून जाज्वल्य राष्ट्रभक्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणून संत या 4 गोष्टी करतात। वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। पण ते कुळाचार नाम विठोबाचं कोणतं? विठोबा